अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल आणि विधवा असल्यास विधवासाठी हे स्वयंघोषणापत्र कंपल्सरी असते. तर कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी शेवटी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत. आधी आपण कसं फिलअप करायचं ते बघू. उमेदवाराने अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी चौकटीमध्ये लावायचं आहे. अर्जदारांचं नाव, या ठिकाणी वडिलांचं नाव किंवा लग्न झालं असेल तर लग्न झालेल्या महिलांचं त्यांनी पतीचं नाव, वय, आधार क्रमांक, व्यवसाय काय आहेत, राहणार मोजे मोसली गाव, ग्रामपंचायत, तालुका आणि आपल्याला या गावामध्ये आपण या तारखेपासून या वर्षापासून रहिवासी आहेत. पुढील प्रमाणे असे जाहीर करते की मी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत, बघा प्रकल्प कोणता आहे ते सुद्धा लिहायचे, अंतर्गत मोजे येथे रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी अर्ज सादर केला आहे. माझे माहेरचं नाव या ठिकाणी या कॉलममध्ये भरायचं आहे, माहेरचं नाव. नंतर असे असून सासरचं नावसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचे असे आहे. सदर विभिन्न 2 नावाची महिला एकच असून ती मी आहे. तर या ठिकाणी दुसरं आहे माझे पती यांचं मृत्यू दिनांक, म्हणजे जो पती वारला असेल त्यांची डेट या ठिकाणी, मृत्यू डेट या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तिसरा आहे आज दिनांक 2026 पर्यंत पुनर्विवाह केला नाही. नंतर वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 90 आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील. तसेच सदर घोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वकषरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे. सर्व हे घोषणापत्र दिनांक या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही हे देत असेल त्या तारीख टाकायचे, तुमचं गावाचं नाव, दिनांक, अर्जदारांचे सही, अर्जदारांचं नावासहित या ठिकाणी हे फिलअप करून घ्यायचं. खास करून हे विधवा महिलांसाठी आहे. हे कंपल्सरी जोडावं लागतं. तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं, तुम्हाला PDF त्या ठिकाणी PDF फॉर्मॅट मिळेल. PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर तयार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून